नमस्कार, मी विजया वामन. आपले ATV न्यूज मध्ये स्वागत. अहमदनगर जिल्ह्यातील व पारनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्ती वेतन योजना यातील जे काही खरे लाभार्थी आहेत त्यांच्या प्रकरणांची चौकशी करून गरीब कुटुंबियांवर अन्याय होऊ नये यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने 11/7/2018 रोजी उपविभागीय अधिकारी गोविंद दानेज यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. अशा बोगस प्रकरणांची चौकशी न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राजेश्वर काळे, टिळक भोर आणि विठ्ठलराव देठे यांनी दिला आहे. संजय गांधी निराधार योजना आणि इतर 5 योजनांमध्ये अनेक लाभार्थी बोगस आहेत अशी तक्रार संभाजी ब्रिगेडकडे मागील काही दिवसांपूर्वी आली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आम्ही प्रशासनामध्ये आमचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी तक्रार दाखल केली. ती तक्रारीमध्ये अतिशय वास्तव अशी माहिती आम्ही प्रशासनाकडे दिलेली आहे. ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनांमध्ये गरजू लाभार्थ्यांपेक्षा बोगस लाभार्थ्यांचा जास्त भरणा पारनेर तालुक्यामध्ये विशेष करून दिसतो. काही राजकीय नेत्यांच्या हट्टापायी काही बोगस लाभार्थी योजनांमध्ये घुसलेले दिसत आहेत. त्यामुळं संभाजी ब्रिगेडने या विषयाची तक्रार माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेली आहे. जर अशा पद्धतीने बोगस लाभार्थी या चांगल्या योजनांमध्ये घुसले तर गरजू लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतील. परिणामी बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढल्यावर शासन काही कार्यकाळानंतर ह्या योजना शासकीय योजना बंद पडतील. यामुळं संभाजी ब्रिगेड अशा पद्धतीने संभाजी ब्रिगेडने यामध्ये भूमिका घेतलेली आहे. जे बोगस लाभार्थी या योजनांमध्ये आहेत ते बोगस लाभार्थी कमी करून ज्या गरजूंना या योजनांची गरज आहे त्या गरजू लाभार्थ्यांचा समावेश या योजनांमध्ये झाला पाहिजे. फक्त राजकीय नेते आणि त्यांना मिळणारं मतदान ह्या गणितापायी जर प्रशासनातील काही लोक अशा पद्धतीने चुकीची भूमिका घेऊन जर बोगस लाभार्थ्यांचा भरणा या योजनांमध्ये करणार असेल तर संभाजी ब्रिगेडचा या गोष्टीला तीव्र विरोध आहे. कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची चुकीची भूमिका घेऊ नये अशी आमची विनंती आहे. आणि जर प्रशासनामध्ये अशा पद्धतीनं पैसे घेऊन काही एजंटगिरी करणारे काही लोक वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये एजंटगिरी करतात, वेगवेगळ्या योजनांमध्ये लाभार्थ्याकडून 500-1000 रुपये घेऊन तुम्हाला योजनेमध्ये बसून देतो अशा पद्धतीची दलाली करतात, ही गोष्ट आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आमच्या निदर्शनास आलेली आहे. म्हणून आमची तक्रार आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडं. आणि मी या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगू इच्छितो की जर ज्या काही 6 योजना सध्या जिल्हा तहसील आणि जिल्हा पातळीवरती चालू आहेत त्या योजनांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये अगदी घरकुल योजनेमध्ये, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेमध्ये, संजय गांधी निराधार योजनेमध्ये, श्रावणबाळ योजनेमध्ये अशा ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये बोगस लाभार्थ्यांची संख्या जास्त वाढत चाललेली आहे. फक्त राजकीय फायद्यासाठी काही राजकारणी या योजनांचा लाभ घेताना दिसत आहेत. त्यांना त्यांच्या मताचा गठ्ठा जुळवण्यासाठी या योजनांचा लाभ घेताना दिसत आहेत. म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे तक्रार केलेली आहे. आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये कारवाई नाही केली तर निश्चितपणे आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि या योजनांमध्ये जिथं कुठं बोगस लाभार्थी घुसलेले असतील ते बोगस लाभार्थी बाहेर काढून गरजू लाभार्थ्यांना कशा पद्धतीने लाभ देता येईल ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. पारनेर तालुक्यातील काही गावांमधून आमच्याकडे पुराव्यासह तक्रारी आलेल्या आहेत. काहींच्या घरातील नोकरदार जे शासकीय नोकरीमध्ये आहेत, शासकीय नोकरीमध्ये असून सुद्धा त्यांच्या घरातले लोक या योजनांचा लाभ घेतात, ही अतिशय भयानक गोष्ट आहे. अशामुळं चांगल्या शासकीय योजना बंद पडतील. त्यामुळं त्याही लोकांना आमचं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या स्वतः ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकर आहेत आणि ज्यांना जमीन जुमला आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली अशा लोकांनी स्वतःहून या योजनांमधून बाहेर पडलं पाहिजे आणि गरजू लाभार्थ्यांना लाभ दिला पाहिजे. जे कोणी स्वयंघोषित नेते याच्यामध्ये हट्टाने चुकीच्या पद्धतीने बोगस लाभार्थी भरत असतील तर सामान्य जनतेसाठी शासनाकडून ज्या लाभार्थी योजना तयार केलेल्या आहेत, आखलेल्या आहेत, त्या योजनांचा लाभ खरोखर पात्र उमेदवारांनाच होतो का, पात्र लोकांसाठीच होतो का, अपात्रसुद्धा त्या योजनेमध्ये घुसले जातात. आणि त्यामुळे ही योजना निधीचा त्या योजनेवरती जास्त भार येतो आणि निधीचा भार आल्यानंतर शासन पेचात पडतं आणि ह्या निधीमुळे हा निधी जर अपुरा पडला तर योजना बंद केल्या जातात आणि योजना जर बंद झाली तर सर्वसामान्य पात्र लाभार्थी लोकांना या योजनेचा लाभ न घेता अतिशय दारिद्र्य परिस्थितीत खितपत पडावं लागतं. त्यासाठी संभाजी ब्रिगेडने पवित्रा आखलेला आहे. आणि उद्याच्या काळात जर पात्र उमेदवारांना जर या योजनेचा जर लाभ नाही भेटला आणि अपात्र उमेदवारांनी जर याच्यामध्ये जर बोगस पद्धतीने जर धुडगूस घातला तर यापुढे आणि पूर्ण राज्यामध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक तीव्र आंदोलन उभं करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न नक्की करू.
पारनेरचे नायब तहसीलदार जे माळी म्हणून आहेत या संजय गांधी निराधार योजनेचं कामकाज पाहतात, यांनी या संपूर्ण लाभार्थ्यांच्या प्रकरणाची छाननी करायला पाहिजे। त्यामध्ये गरजू जे लाभार्थी आहेत, पात्र लाभार्थी आहेत, त्यांची निवड करायला पाहिजे। हे अपेक्षित होतं, मात्र तसं घडलेलं नाही। या ठिकाणी अनेक अपात्र लाभार्थ्यांच्या निवडी करण्यात आल्या। अनेक लाभार्थी असे निवडले की ज्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये शासकीय सेवेत असलेली लोक आहेत, व्यवसाय आहेत, शेतीचं चांगल्यापैकी उत्पन्न, शेतकरी चांगल्यापैकी उत्पन्न असलेले शेतकरी आहेत, अशांच्या निवडी करण्यात आल्या। आणि या निवडी झाल्याच्या नंतर आमच्या पारनेर तालुक्याचे संभाजी ब्रिगेडचे जे माझे सहकारी आहेत, पारनेर तालुका तत्कालीन अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे सुदाम कोरडे, ही बाब यांनी आमच्या संघटनेच्या निदर्शनास आणून दिली पक्षाच्या। त्यानंतर ही बाब त्यांनी त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। तहसीलदारांची भेट घेतली, माळींची भेट घेतली, नायब तहसीलदारांची। त्या ठिकाणी त्यांनी हे जाणीव करून दिली की या ठिकाणी आपण अपात्र लाभार्थ्यांची निवड केलेली आहे आणि यामध्ये आपल्यावरही उद्या कारवाई होऊ शकते, होऊ नये म्हणून पात्रच लाभार्थी निवडा अशी त्यांनी भूमिका मांडली। मात्र या भूमिकेला त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरं दिले। राजकीय दबावाखाली त्या ठिकाणी अनेक अपात्र लाभार्थ्यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या तालुक्यामध्ये, पारनेर तालुक्यामध्ये स्वतःचं राजकारण जीवन ठेवण्यासाठी अशा पद्धतीच्या कुबड्या घेऊन राजकारण केलं जातं आणि अशा पद्धतीने अपात्र लाभार्थी या लोकांच्या दबावाखाली निवडले गेलेले आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि म्हणून मग आम्ही संभाजी ब्रिगेडने एक भूमिका घेतली की या योजनेचा लाभ हे गरजवंत लाभार्थ्यांना मिळालाच पाहिजे। महाराष्ट्रात एकही असा गरजवंत लाभार्थी शिल्लक असू नये की ज्याला हा लाभ मिळत नाही, ही संभाजी ब्रिगेडची निश्चित भूमिका आहे। मात्र अपात्र जे लाभार्थी आहेत ते निवडून अशा एखाद्या योजनेचा पट्ट्याबळ होऊ नये ही संभाजी ब्रिगेडची भूमिका होती, आहे आणि राहणार आहे। आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की यामध्ये जे काही अपात्र लाभार्थी आहेत, यामध्ये काही अपात्र लाभार्थ्यांचे पुरावे आम्ही दिलेले आहेत की हे शासकीय सेवक आहेत म्हणून, तर यांच्यावर कारवाई करा अशीही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि म्हणून मग आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। संभाजी ब्रिगेडची ही भूमिका अशी आहे की गोरगरिबावर अन्याय झाला नाही पाहिजे, मात्र कुणाला न्याय देताना चुकीच्या माणसालाही न्याय दिला नाही पाहिजे। शासनाचे जरी पैसे असले, शासन देत आहे म्हणून त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या नावानं खडे फोडायचे जे काम केलं जातं आहे, सोशल मीडियामध्ये संभाजी ब्रिगेडच्या नावानं खडे फोडायचं काम केलं जातं आहे। माझी सर्वांना विनंती आहे, बाबांनो, आम्ही गरिबांसोबतच आहोत। आम्ही शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठीचाच लढा उभा केलेला आहे आणि कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, गोरगरिबांना न्याय द्यायचीच आमची भूमिका आहे। आणि हा न्याय देत असताना जिथं कमी पडेल तिथं संभाजी ब्रिगेड सक्षम ताकदीनं उभा राहतं। मात्र हे सर्व असं असताना जर उद्या संभाजी ब्रिगेडकडे तुम्ही काहीतरी वेगळे बोटं दाखवत असाल तर अभ्यासू व्यक्तींनी सोशल मीडियावर लिहिताना आपण किती अभ्यासू आहे याचाही विचार करावा। आणि राजकारण्यांनाही विनंती आहे की अशा गोष्टीचा वापर राजकारणासाठी करू नका, चांगलं काम करा आणि मग निवडणुकांना सामोरं जा। असल्या भंपक बाबीचा आधार घेऊन जर तुम्ही राजकारण करून कोणावर टीका टिप्पण्या करत असाल तर एक लक्षात ठेवा, संभाजी ब्रिगेडवर टीका करताना लाख वेळा विचार करून टीका करा। गुन्हे दाखल करायला आता आम्ही मागं पुढं पाहणार नाही अशा लोकांवर। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये शासनाला आमची विनंती आहे की अशा ज्या काही योजना आहेत या योजनेचे लाभार्थी निवडताना त्याचे निकष, त्याच्या पात्रता यानुसारच लाभार्थी निवडा। शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण चुकीच्या पद्धतीने दबावाला बळी पडून लाभार्थी निवडू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यासाठी संभाजी ब्रिगेड मागं पुढं पाहणार नाही। आणि हा जो काही लढा आहे पारनेर तालुक्यातला अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याबाबतचा संभाजी ब्रिगेडचा, तो लढा कुठल्या दबावाखाली, कुणाच्या विनंतीखाली, कुठल्या राजकारणाचं लांगुल चालन करण्यासाठी केलेला नसून हा गरिबातील गरीब सामान्य कुटुंबातील लाभार्थ्याला लाभ मिळवून देण्याचा लढा आहे आणि तो चालू राहणार आहे। धन्यवाद।